नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर बघा, संध्याकाळचं टायमिंग आहे. इकडे आपल्या गायांचं चाललंय, इकडे खायचं हे करायचं. आईनं शेळ्या बांधल्या बघा गोट्यात. आणि आज आमच्या गावच्या यात्रेचा शेवट म्हणजे आज सगळी पालं फिलं सगळी गेली आणि मी आज गेली बघा. 4 दिवस फुल जत्रा असती, तर 4 दिवस मला जाणं झालं नाही. कारण आपल्याकडं म्हणजे कसं की भरपूर शिलाईची कामं आली, मग वेळच भेटत नव्हता. आज वेळ भेटला, आज गेली तर काहीच नव्हतं. मोकळीच जाऊन नसते, देवाच्या पाया पडून आली. बाकी काय मग खरेदी ही काय करणंच झालं नाही, शॉपिंग काय केली नाही. आणि इकडे बघा आपला दोडका तोडून आणलाय आज. तर मी दोडक्याचा व्हिडिओ दाखवला होता नाही, रानात आपल्या दोडक्या म्हणजे कसं दोडक्याचा प्लॉट मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवला होता. आज तोडून म्हणजे जाग्यावर तिथं तोडून भरून आणलाय. इतर वेळी घरी आणते ती. इकडे कुट्टी चालली बघा, गायांना कुट्टी करायचं. इकडे गायांचं चाललंय आपल्या खायचं मस्त मस्त. आणि या काय आमच्या पोराला ना लय ट्रॅक्टरांचा नाद आहे, नसती ट्रॅक्टर नटवत राहतो. आता काय लावतोय रे, तर सगळं ट्रॅक्टरचं पुढं झाडं लाव, पुढं याला गोंडस लाव, काय काय. आता ही काय केलंय, कातरून कातरून लबरा का लावतोय, हाय का लावतोय रे लबरा? तुला याड लागलंय का? याड लागल्यामुळे लावतोय का? तर काय बी करतोय. तर या काय एवढा दोडका निघलाय आज. तुझं होईल का? तू नक्की करतोय काही कशासाठी पण? आणि लबरा कुठं आणल्या तो? ह्या बोलून सांगित वांडाने हा तो का काय करतोय आमचा गौरव ना. ती बघा त्याला काही बी नाद, कुठनं लबरा आणले हो का. खरं ट्रॅक्टरला हे करून टाकतंय हो का. ही असलं सजावलंय नटावलंय ह्याला. इकडं पुढं ही जी लेस होती ना, इकडं पुढं लावलेली, पुढची काढली ट्रॅक्टरची आणि पाठीमाग ही केली. इकडं चाकांच्या वर सोडतोय. इकडून दादा आला आताच गावात ना. इकडं चरते ते आपल्या अप्सरा. तर अप्सरा चरते ते इथं बारकी पिल्ल इथे. एक कोंबडी कधी सोडली होती का तू? कधी सोडली? कधी पण आता 1.5 तास झाला असून सोडलेली. आणि मग त्या अंडी घर पडले पिलं कशी निघायची? आणि ह्या जेवची पिशवी काय केली पिलांच्या वरची? अगं गारात त्यांची रातची पिलं. तो माझी मोठी पिशवीच नाही ह्याच्यावर झाकायची. ह्याच्यात आहेत बारकी पिल्ल. पिला सहित हाय दादा. 2000ला पिला सहित कोंबडी. 25 पिलं आहेत तिच्या माग. तर गिरायक आलंय आपल्या कोंबड्यांना, म्हणजे पिल्लाचे कोंबडे. तसं तर त्यांना खुडूक पाहिजे, एक तर पिल्लाची पाहिजे नाही तर खुडूक पाहिजे. कसली पाहिजे त्यांना? कसली पाहिजे? खुडूक पाहिजे का पिला सहित पाहिजे? 1 महिन्याची पिल्ल आहे ती. हा तुर ही सगळं चांगलं हे व्हायला लागले. पण 2000च्या खाली नाही. हो कोंबडी नाही येत पण 500 रुपयालाच कोंबडी आहे. अंड्याची बी आता काल नाही ते विकल्या 500. 1 महिन्याच्या जास्त आहे ती उलटी. सांगतानाच उलट मी कमी सांगितले होते. कोणत्या ना लवकर या, थांबू नको. पैसे चालवले तोय किती? हा महिने जास्त आहेत पिढे. तुम्हाला दाखवते आता पिल्ल. ज्या पिलांना गिरायक येणार आहे तर ते दाखवते तुम्हाला. हे बघा बघा असे आहेत. जवळपास 1 महिन्याची झाली ती आता. छान आहे ती. 2 कोंबड्याची आहेत, म्हणजे एकीच्या माग 22 आहेत आणि एकीच्या माग 25 आहेत. तर अशी पिल्ल आहे ती. अजून ह्याला जाळीतनं सोडलं नाही. तर असं म्हणजे कसं की आपल्या कोंबड्या म्हणजे आपण घरच्या घरी जरी अशा गावरान कोंबड्या बसवल्या ना तर त्याचं इन्कम चांगलं होतं. तर
आपण दोन्ही कोंबड्याच्या मागे एकीच्या मागं 22 आणि एकीच्या मागं 25 पिल्लं आहे ती. त्यांना रेट सांगितलाय, बघू आता कसं वाटतंय आणि कितीपर्यंत ठरते. कारण मी सांगतानाच कमी रेट सांगितलाय बरं का, 2000. तसं तर 2.5 पावणे 3, 2.5 ते 3 हजारापर्यंत रेट चालू येतं. म्हणजे 20 पिल्लं आणि कोंबडी, आणि ती 1 दिवसात जलामलेली, 1 ते 2 दिवसाची. तशी आपली 1 महिन्याची आहे ती. पण कसं आहे की मी सांगतानाच 2000 रुपये सांगितलं. तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडं पिल्लासहित कोंबडीचा काय रेट आहे ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता खूप असा दिवस मावळलेला आहे. इकडे आहेत आपल्या अप्सरा गाया, कशा चरत्यात आहे मस्त मस्त. आणि ही आमची आई आहे, इकडे 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 इकडे. तर ही आहे आमची आई. आई हाय कर गे एकदा, हाय हाय कर, हाय कर, हाय कर.